नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या मराठी विषयाची कृतीपत्रिका म्हणजे आन्सर शीट जी आपण लिहिणार आहोत ती नेमकी कशी लिहायची, म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन कसं असायला हवं जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळू शकतील हे मी तुम्हाला सांगणार आहे। खरं तर बोर्डाची ही कृतीपत्रिका 15 मिनिटं अगोदर कशी सोडवायची या संदर्भातला मी एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही मंडळींनी जो काही भरघोस प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आधी सर्वांचे मनापासून आभार। आता 15 मिनिटं अगोदर कशी सोडवायची याबद्दल मी काही क्लूज त्यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत, पण ही कृतीपत्रिका जी आपण 15 मिनिटं अगोदर सोडवणार आहोत ती नेमकी कशी करायची, म्हणजे प्रेझेंटेशन कसं असायला हवं त्याबाबत आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे शांतपणे ज्या ज्या इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला देणार आहे ते जर नीट ऐकलात तर तुम्हाला नक्कीच चांगला स्कोर मराठी विषयामध्ये करता येणार आहे। आता ही बोर्ड कृतीपत्रिका आहे मार्च 2020, म्हणजे गेल्या वर्षीचा हा पेपर आहे, ही कृतीपत्रिका आहे। नीट लक्ष द्या। मराठी अक्षर भारती, वेळ 3 तास आहे, पण आपल्याला तो पेपर 2.25 तासामध्ये सोडवायचा आहे, हे लक्षात घ्या। आता कृतीपत्रिकेसाठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही नीट लक्ष देऊन वाचा आधी। पहिली सूचना आहे ती म्हणजे सूचनेनुसार आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात। आता आकलन कृती आणि व्याकरण यामध्ये बऱ्याच वेळेला बघा वेब डायग्राम्स दिलेले असतात, काही ठिकाणी बाण दाखवलेले असतात, काही ठिकाणी चौकटी काढलेल्या असतात, काही ठिकाणी असे ढगासारखी आकृती असते। ज्या फॉर्मॅटमध्ये आकृती आहे त्याच फॉर्मॅटमध्ये आकृती आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये काढणं अपेक्षित आहे। दुसरी, आकृत्या पेननेच काढाव्यात, पेन्सिलने नाही। बऱ्याच मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की पेन्सिलने आकृत्या काढायच्या का? इथे दिलेले इन्स्ट्रक्शन सरळ ती वाचून घ्या। पेननेच आकृत्या आपल्याला काढायच्या आहेत, अंडरलाईन पण जे आपण करतोय ते पेननेच करायचं आहे। उपयोजित लेखनातील कृतीसाठी म्हणजे सूचना किंवा निवेदन तिकडे काही दिलेलं असेल त्यासाठी आकृतीची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहून घेऊ नयेत। आता कृती लिहून घेऊ नयेत म्हणजे काय सांगते। उपयोजित लेखनामध्ये कथालेखन हा जर प्रश्न विचारलेला असेल आणि समजा त्यांनी कथेचा पूर्वार्ध दिलेला असेल, एक 8-10 ओळींचा पूर्वार्ध असू शकतो आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की आता उत्तरार्ध लिहायचा आहे, तर मग तो 8-10 ओळींचा पूर्वार्ध पुन्हा उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणं अपेक्षित नाही आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे तर त्या कथेची सुरुवात आणि मग डॅश डॅश आणि त्या कथेचा त्यांनी तिकडे दिलेला शेवट लिहायचा आहे आणि मग तुमचा पूर्वार्ध लिहायला उत्तरार्ध लिहायला सुरुवात करायची आहे। समजतंय? म्हणजे त्यांनी दिलेला कंटेंट रीराईट करायचा नाही आहे आणि स्पष्ट म्हटलेलं आहे या कृती लिहून घेऊ नयेत। ह्या इन्स्ट्रक्शन जर आधी तुम्ही गो थ्रू केलात ना तर तुम्हाला जास्त बरं पडेल, म्हणजे त्यावेळेला एक नजर टाकलात तरी पुरेसा आहे। चौथा मुद्दा, विभाग 5 उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक 5A2 सारांश लेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्रश्न क्रमांक 1E अपठित उतारा वाचून त्या उतार्याचा सारांश लिहावयाचा आहे। आता ज्यांनी माझा तो व्हिडिओ म्हणजे मराठीचा पेपर 15 मिनिटं अगोदर कसा पूर्ण करायचा हा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्या ठिकाणी मी स्पष्ट सांगितलेलं होतं की सारांश लेखन हा उपयोजित लेखनामध्ये जो प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला वेगळा पॅरेग्राफ वेगळा परिच्छेद दिला जाणार नाही आहे। तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये जे 3 उतारे दिलेले असतात, पहिला पठित उतारा असतो, दुसरा सुद्धा पठित उतारा असतो म्हणजे टेक्स्चुअल असतो आणि तिसरा जो असतो तो अपठित उतारा असतो। हा जो अपठित उतारा असतो तोच तुम्हाला सारांश लेखनासाठी करायचा असतो। त्यामुळे अपठित उतारा जेव्हा तुम्ही वाचणार आहात, अपठित उतारा तिसरा जेव्हा तुम्ही वाचणार आहात तेव्हा तुम्ही जर तो लक्ष देऊन वाचलात तर सारांश लेखन करताना तुम्हाला फार सोपं जाईल, हे लक्षात घ्या। पुढचा मुद्दा, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। आता तुम्ही मराठी विषयाचा भाषेचा पेपर लिहिताय, अर्थातच लेखन नियम महत्त्वाचे। लेखन नियमांकडे किंवा विरामचिन्हांकडे तुम्हाला दुर्लक्ष करून इकडे या विषयामध्ये चालणार नाही आहे, कारण भाषेचा पेपर लिहिताय।
स्वच्छता, नीटनेटकेपणा हा तर हवाच आहे, पेपर कोणताही असो. पेपर वाचणाऱ्याला तो बघितल्यानंतर असं छान वाटलं पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की ज्याचं प्रेझेंटेशन चांगलं असतं ना, त्याचा पेपर तपासताना परीक्षकाच्या हातून कळत नकळत जास्त मार्क निघून जातात. आणि जर तुम्ही सगळा कंटेंट छान लिहिलेला असेल पण हँडरायटिंग फार शॅबी असेल, फार घाणेरडं असेल, किचकट लिहिलेलं असेल, गचाळपणे तुम्ही जर लिहिलेलं असेल तर सगळा कंटेंट असूनही तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार नाहीत. अर्थात कारण प्रेझेंटेशन. सो प्रेझेंटेशन प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल, हे लक्षात घ्या. ओके. स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. त्यामुळे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा ह्या गोष्टी नेमक्या पेपरमध्ये आपल्याला कशा करायच्या आहेत, त्यासाठी मी स्वतः आज एक पेपर लिहून काढलेला आहे आणि तो तुम्ही बघितलात तर आदर्श पेपर कसा असावा याचा तुम्हाला अंदाज येईल. म्हणजे आम्ही शिक्षक तुम्हाला नेहमी सांगतो की प्रेझेंटेशन छान असायला पाहिजे, प्रेझेंटेशन उत्कृष्ट असायला पाहिजे. म्हणजे नेमकं काय हे दाखवण्यासाठी मी आज एक पेपर लिहिलेला आहे आणि तो तुमच्याशी मी डिस्कस करणार आहे. चला, आता हा जो आपली ही जी उत्तरपत्रिका आहे ती साधारणपणे बोर्डाची उत्तरपत्रिका अशाच पॅटर्नमध्ये असते. काही चेंजेस आहेत ते मी तुम्हाला सांगते. आता या उत्तरपत्रिकेमध्ये म्हणजे ज्या मॉडेल आन्सर पेपर्स आपल्याला जी मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्याच्यामध्ये बारकोड हा वरती आहे. हा ॲक्च्युअल एक्झामला हा बारकोड वरती नाही आहे, इथे बारकोड साधारणपणे येतो. इथे साधारणपणे बारकोड दिलेला असतो. ते तुम्हाला शिक्षक सुपरवायझर व्यवस्थित समजावून सांगणार आहेतच. आता इथे सेंटर नंबर आहे म्हणजे केंद्र क्रमांक हा आपल्या हॉल तिकीटवर लिहिलेला असतो, 4 अक्षरी असतो. तो आधीच जरा थोडासा रिवाईज करायचा आहे, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण इथे लिहिताना मात्र हातामध्ये हॉल तिकीट धरा आणि इथे हा नंबर जो आहे तो लिहून काढा. त्याच्यानंतर सीट नंबर, बैठक क्रमांक, इन फिगर आपल्याला लिहायचं आहे A281173. मग इथे इन वर्ड्स लिहायचं आहे A2,81,173. इथे लिहायला पुरेशी जागा बोर्डाच्या आन्सर पत्रिकेमध्ये असते. नंतर इथे तुमची सिग्नेचर तुम्हाला करायची. लक्षात घ्या, इथे तुमची तीच सिग्नेचर हवी जी तुमची हॉल तिकीटवर आहे. जर हॉल तिकीटमधली सिग्नेचर आणि इकडची सिग्नेचर यामध्ये काही फारकत असेल, यामध्ये काही फरक असेल, चेंजेस असतील तर अर्थात यू आर आन्सरेबल टू द सुपरवायझर. कारण सुपरवायझर तुम्हाला प्रश्न विचारणार. जेव्हा तुमची हॉल तिकीट हातात घेईल त्या हॉल तिकीटमधली सही आणि इकडची सही जर वेगळी असेल, डिफर होत असेल तर तुम्हाला तिकडे 1-2 मिनटं का होईना पण प्रश्न विचारले जातील. इन ऑर्डर टू अवॉइड दिस डिस्टर्बन्स व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू डू द सेम सिग्नेचर हिअर विच इज इन युअर हॉल तिकीट. ह्याचं भान ठेवा, सिग्नेचर सेम असायला हवी. आम्हाला वाटलं म्हणून सिग्नेचर चेंज करायची नाही आहे. परीक्षक ज्या वेळेला येतात हे सगळं चेक करतात की तुम्ही सगळं व्यवस्थित लिहिलेलं आहे का आणि त्याच्यानंतर इथे त्यांची सही करतात. आता क्वेश्चन पेपर सेट कोड हा कॉलम आहे. इथे तुम्हाला काहीच लिहायचं नाही कारण आपले सेट कोड नाही आहेत मराठीमध्ये. ज्या विषयांमध्ये ABCD हे सेट कोड असतात तिथे इथे लिहिणं अपेक्षित आहे, मराठीच्या पेपरमध्ये नाही. सब्जेक्ट विषय मराठी, मग तुम्ही असं इंग्लिशमधनं मराठी लिहू शकता किंवा मराठी असं सुद्धा लिहू शकता. पेपर, आता पेपर 1 आणि पेपर 2 हा प्रकार मराठीमध्ये नाही आहे, पुन्हा डॅश. दिनांक, त्या दिवशीची जी दिनांक असेल ते आयदर इंग्रजीमध्ये लिहू शकता किंवा मराठीमध्ये लिहू शकता. पुढचा महत्त्वाचा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ करणारा एक कॉलम असतो तो म्हणजे लँग्वेज ऑफ आन्सर, उत्तर लेखनाची भाषा. मुलांना असं वाटतं की आता आपण हा मराठीचा पेपर लिहितोय जो मराठी भाषेमध्ये लिहितोय, सो हिअर वी शुड राईट मराठी. नाही, एक साधी गोष्ट कायम लक्षात ठेवा, उत्तर लेखनाची भाषा म्हणजे तुम्ही ज्या मीडियममध्ये शिकताय ते मीडियम. आता तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकताय त्यामुळे इथे इंग्लिश यायला हवं, मराठी नाही. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. कन्फ्युजन होत असेल तर एक साधी गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही ज्या मीडियममध्ये शिकताय ते मीडियम इथे येणं गरजेचं आहे. तुम्ही मराठीचा पेपर लिहिला तरी इंग्लिशच मीडियम आहे आणि इंग्लिशचा लिहिला तरी इंग्लिश मीडियम आहे, मॅथ्स करत असाल तरी इंग्लिश मीडियम आहे. याचं भान ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर सप्लिमेंट्स अटॅच्ड, मेन आन्सर शीट 1 त्यांनी दिलेलं आहे.
आता आपण किती आन्सर शीट्स सप्लिमेंट्स जोडलेले आहेत, समजा 2 असतील तर 1 + 2 = 3 हे तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही एकही आन्सर शीट सप्लिमेंट घेतली नाहीत, मेन आन्सर शीटच घेतलेली आहे आणि सप्लिमेंट घेतलेली नाही आहे, तर 1 + 0 लिहिणं गरजेचं आहे. 1 + 0 = 1. तुम्ही म्हणाल की मी आन्सर सप्लिमेंट घेतलेलीच नाही आहे, मग मी इथे कशाला हे फिल करू, असं नाही. बोर्डाचा नियम आहे, तुम्ही काहीच सप्लिमेंट घेतलेलं नसेल तर 1 + 0 लिहा आणि पुढे 1 लिहा. एक घेतली असेल तर 1 + 1 लिहा, पुढे 2 लिहा, जसं असेल तसं. सो हे सगळं व्यवस्थित भरणं गरजेचं आहे. आता यानंतर आपण ॲक्च्युअल क्वेश्चन पेपर बघूया. आता क्वेश्चन पेपरमध्ये पहिला विभाग 1 गद्य असं त्याने दिलेलं आहे आणि या गद्याच्या विभागामध्ये त्याने एकंदर 3 पॅरेग्राफ्स दिलेले आहेत. पहिला आहे पठित पद्य, दुसरा आहे पठित पद्य आणि तिसरा आहे अपठित पद्य. 2 पठित पद्य जी आहेत ती पुस्तकांमधलीच आहेत. मी जो मागचा व्हिडिओ केलेला होता बोर्डाचा पेपर 15 मिनिटं अगोदर कसा करायचा, त्यामध्ये सांगितलेलं होतं की हा प्रश्न तुम्हाला कसा सोडवायचा आहे. तर पहिल्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न वाचून घ्यायचे, नजर फिरवायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा पॅरेग्राफ वाचायचा आहे, जो वाचायला तुम्हाला वेळ मिळणार आहे 5 मिनिटं. त्यामुळे पहिल्यांदा सगळे प्रश्न वाचून घ्या आणि मग पॅरेग्राफ वाचा. पॅरेग्राफ वाचून झाल्यानंतर हे आकलनाचे जे 4 प्रश्न आहेत, 1, 2, 3 आणि 4 मार्कांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला अगदी 4 मिनिटामध्ये पूर्ण करायचे आहेत. अगदी सहज सोपं आहे, कारण आकलनासाठी जे प्रश्न विचारलेले असतात त्याची उत्तरं इथेच याच पॅरेग्राफमध्ये असतात. जास्त विचार करण्याची अजिबात गरज नाही आहे, सगळी उत्तरं इथेच तुम्हाला सापडतात. फक्त शांतपणे हा पॅरेग्राफ वाचणं गरजेचं आहे. आता या प्रश्नाचं नेमकं प्रेझेंटेशन कसं करायचं नीट बघा. प्रश्न क्रमांक 1 अ, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, कोण ते लिहा. आता हे काहीही लिहिण्याची गरज नाही आहे, फक्त हा प्रश्न क्रमांक नीट लिहा. प्रश्न क्रमांक 1 अ 1. आता बघा मी कसं लिहिलेलं आहे. पहिल्यांदा विभाग 1 गद्य हे लिहिणं मस्ट आहे. विभाग 1 गद्य, प्रश्न क्रमांक 1 मध्ये अ मध्ये पहिला प्रश्न. कोणता प्रश्न आहे ते लिहू नका, कोणते लिहावर लिहिण्याची काही गरज नाही आहे. प्रश्न क्रमांक 1 अ 1 त्यामधला पहिला प्रश्न, नेहमी तिरके बोलणारे. आता इथे बघा कसा विचारला आहे, नेहमी तिरके बोलणारे. ते चौकट घातलेलं नाही आहे, जस्ट डॅश दिलेलं आहे. त्यामुळे नेहमी तिरके बोलणारे कोण आहेत, तर जनोबा रेगे. अंडरलाईन करायचं आहे, पटकन पेनानेच अंडरलाईन करायचं आहे. बरं, स्केल वगैरे काही वापरण्याची गरज नाही आहे, पटकन अंडरलाईन करायचं आहे, वेळ घालवायचा नाही आहे तिकडे. दुसरा प्रश्न, नंबरिंग खूप महत्त्वाचं आहे पेपर लिहिताना. बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे सोकाजी त्रिलोकेकर, पटकन अंडरलाईन करा. आता दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे कृती पूर्ण करा. मग हा पूर्ण प्रश्न लिहायची गरज नाही आहे, पटकन लिहून टाका 2 कृती. हे बघा 2 कृती. आता काय आहे कृती, तर पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द. त्यांनी बघा हे ॲरोज दिलेले आहेत, हे ॲरोज नीट लक्ष देऊन बघा. इथे 2 चौकडी घातलेले आहेत, म्हणजे याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहायचं आहे. पण एक लक्षात घ्या, आधी तुम्ही चौकट आखून घेऊ नका, आधी हे लिहून घ्या पंतांची आस्था वाढू लागलेले शब्द आणि नंतर ही चौकट आखा. कारण काय होतं की तुम्ही समजा आधी अशी चौकट आखून घेतली आणि नंतर तुम्ही लिहायला सुरुवात केली आणि मग लागलेले असं येतं, लागलेले शब्द. म्हणजे तुम्ही पेनाने चौकट आखून घेतलेली आहे आणि नंतर हे शब्द जर बाहेर आले तर दिसायला ते फार अजागळ दिसतं, चांगलं नाही दिसत. आणि म्हणून आधी हे लिहून घ्या, नंतर चौकट आखा. त्याचप्रमाणे जी उत्तरं आहेत ती सुद्धा आधी लिहून घ्या आणि नंतर ही चौकट आखा. उत्तरांसाठी चौकट अगदी गरजेची आहे, कारण त्यांनी दिलेली आहे. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, बघा व्यवस्थित जागा इथे मी सोडलेली आहे आणि मग चौकट आखलेली आहे. जर मग ही चौकट मी आधी आखून घेतली आणि अशी आली तर मग ते हे बाहेर जातं आणि दिसायला छान नाही दिसत. आणि म्हणून हे व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. आता हा प्रश्न आहे 3 मार्कांचा, 3 मार्क आहेत, त्यामुळे हे उत्तर तितकंच छान पद्धतीने लिहिलं जाणं अपेक्षित आहे. आता खरं तर पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन सगळं इथे आलेलं आहे. मग आलेलं आहे तेच तुम्ही कॉपी पेस्ट करणार का आणि मग तुम्हाला हे 3 मार्क मिळणार का? नाही.
आलेलं जे इथे आहे ते तर आपल्याला लिहायचंच आहे, पण आपल्याला हे उत्तर जे आहे ते छान फुलवायचं आहे. आपल्याकडचा कंटेंटसुद्धा थोडासा त्यामध्ये घालायचा आहे, जेणेकरून तुमचं हे उत्तर छान आकर्षक दिसेल. आता हे उत्तर मी कसं लिहिलं आहे बघा. प्रश्न आहे, पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन. आता सुरुवात मी कशी केली आहे बघा. आपण जेव्हा एखादी नवीन गोष्ट करायची ठरवतो तेव्हा आजूबाजूच्या मंडळींकडून आपल्याला फुकट मिळणारी हमखास गोष्ट म्हणजे सल्ला. आता हे जे मी लिहिलेलं आहे तो आपला अनुभव आहे. म्हणजे तुम्हालाही हा अनुभव येत असेल, जेव्हा आपण एखादी नवीन गोष्ट करायची ठरवतो आणि कोणाजवळ तरी बोलतो की अरे मला हे करायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला ती मंडळी काय सांगतात, इमिजिएट तुम्हाला काय मिळतं तर सल्ला. अरे हे असं नको करू, ते तसं कर, ते तसं नको करू, ते असं कर. जो आपला अनुभव आहे तोच मी इथे शब्दबद्ध केला आहे, काही वेगळं नाही आहे. आपण जेव्हा कधी एखादी नवी गोष्ट करायची ठरवतो तेव्हा आजूबाजूच्या मंडळींकडनं आपल्याला फुकट मिळणारी हमखास गोष्ट म्हणजे सल्ला. हा माझा कंटेंट आहे जो मी विचार करून लिहिलेला आहे. आता पुढे जो मेन कंटेंट आहे तो अर्थात पॅरेग्राफमध्ये जो दिलेला आहे तोच आहे. त्यामध्ये आपण काही ॲडिशन नाही करायचे. फार तर फार आपण काय करू शकतो, आणखी आकर्षक पद्धतीने लिहू शकतो, पण कंटेंट आपल्याला बदलता येणार नाही आहे. पंतांनी उपास करायचा ठरवल्यावर अर्थातच ती बातमी चाळीत वाऱ्यासारखी पसरली, म्हणजे लगेचच पसरली. आणि या संधीचा फायदा घेऊन सगळ्याच चाळकऱ्यांनी पंतांना वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात केली. सोकाजी त्रिलोकेकरांनी पंतांना बटाटा सोडण्याचा, काशीनाथ नाडकर्णी यांनी डाळ सोडण्याचा, एकाने भात तर दुसऱ्याने साखर तर तिसऱ्याने मीठ सोडण्याचा सल्ला दिला. काहींनी लोणी तूप सोडण्याचा तर एकाने तेल आणि तळलेले पदार्थ तर एकाने पत्ते खेळणं सोडण्याचा सल्ला दिला. त्याचसोबत जगदाळेने रनिंग करण्याचा तर आचार्य बाबा बर्वे यांनी बोलणं सोडण्याचा सुद्धा सल्ला दिला. आता हा सगळा कंटेंट आपल्या पॅरेग्राफमध्ये आहे, पण या प्रश्नाच्या उत्तराला 3 गुण आहेत. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न हे उत्तर सजवायचं आहे. आता मी शेवटी काय लिहिले बघा. आता ही चारोळी स्वतः मी तयार केलेली आहे. आपण चारोळी तयार करणं फार सोपं आहे, अगदी 2 सेकंद लागतात. फक्त आपल्याला त्या पद्धतीने विचार करायचा आहे. अर्थात जे तुम्ही जी चारोळी तयार करणार आहात ती त्या कंटेंटला अनुसरून असली पाहिजे. थोडक्यात काय तर फुकटचे सल्ले देणं आवडतं सर्वांना. फुकटचे सल्ले देणं आवडतं सर्वांना, वृत्ती आणि कृती ठेवून 2 टोकांना. म्हणजे आपण काय करतो, कसं वागतोय हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे, सगळ्यांचा आवडता छंद काय आहे तर फुकटचे सल्ले देणं. तेच मी इथे लिहिलेलं आहे. पण बघा त्यामुळे उत्तर किती आकर्षक झालेलं आहे. आणि असं उत्तर जर तुम्ही लिहिलात तर अर्थात तुम्हाला पूर्ण 3 गुण या ठिकाणी मिळणार आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे 3 गुणांसाठी उत्तर लिहून झालेलं आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आ. उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे का ते लिहा. आता हे जे प्रश्न आहेत उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा किंवा का ते लिहा, हे सगळे लिहिण्याची गरज नाही आहे. ओके, मग काय लिहिणं गरजेचं आहे तर प्रश्न क्रमांक 1 आ 1 हे नंबरिंग व्यवस्थित यायला हवं. बघा मी कसं लिहिलं आहे. प्रश्न क्रमांक 1 आ 1 त्यामधला हा पहिला प्रश्न आहे, हा दुसरा प्रश्न आहे. आता त्यांनी प्रश्न कशा पद्धतीने विचारला आहे बघा. डॉक्टर माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले कारण. मग पुढे तुम्हाला उत्तर लिहायचं आणि जे उत्तर तुम्ही लिहिणार आहात ते तुम्हाला अधोरेखित करायचं आहे, अंडरलाईन करायचं आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी काय करतात तर वेळ कमी लागावा यासाठी हे लिहतच नाहीत आणि मग डायरेक्ट 1 कारण आणि उत्तर लिहितात. असं करून चालणार नाही. पूर्ण वाक्य लिहून नंतर उत्तर लिहायला हवं आणि हे उत्तर तुम्हाला अधोरेखित करायला हवं. बघा आता मी कसं लिहिलं आहे. डॉक्टर माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले कारण वडिलांच्या मृत्यूनंतर घराचा उदरनिर्वाह करणे गरजेचे होते. पुढचा प्रश्न आहे दुसरा. शाळेत कसा जाऊ असा प्रश्न डॉक्टर माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला कारण आर्थिक परिस्थिती खालावल्यामुळे शाळेची फी भरणे त्यांना शक्य नव्हते. ही सगळी उत्तरं तुम्हाला दिलेल्या परिच्छेदामध्ये पटकन मिळणारी असतात.
आता हे उत्तर आपण अंडरलाईन करतो, त्याच्यामागचं काय कारण आहे तर परीक्षक जेव्हा पेपर तपासत असतात तेव्हा उत्तर पटकन त्यांच्या निदर्शनास यावं, हायलाईट व्हायला पाहिजे उत्तर, आणि हे कारण आहे आपण हे गोष्टी अधोरेखित करण्यामागचं. पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे आकृती पूर्ण करा. डॉक्टर माशेलकर यांच्या माशेल गावातील आठवणी. त्यांनी ज्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न दिलेला आहे त्याच फॉर्मॅटमध्ये उत्तर हवं, इथे चौकट नाही आहे. डॉक्टर माशेलकर यांच्या माशेल गावातील आठवणी, 2 आठवणी आहेत. मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या. दोन्ही मी अंडरलाईन केलेल्या आहेत. ओके. पुढचा जो प्रश्न आहे तो स्वमताचा आहे. स्वमत बघा, प्रश्न क्रमांक 3 स्वमत. शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा असं म्हटलेलं आहे. सोदाहरण म्हणजे उदाहरणासहित त्यांचे गुणविशेष लिहायचे आहेत. गुणविशेष म्हणजे काय तर कोणते गुण तुम्हाला त्यातनं जाणवले ते लिहायचे आहेत. पण नुसते मला हे गुण जाणवले असं म्हणून चालणार नाही आहे, तर तो पर्टिक्युलर गुण तुम्हाला कोणत्या उदाहरणामुळे दिसला ते उदाहरणसुद्धा इथे देणं अपेक्षित आहे. आता बघा हे उत्तर मी कसं लिहिलेलं आहे. स्वमत आहे, काकचेष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथैव च अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. जे संस्कृतचे विद्यार्थी आहेत त्यांनी अगदी विचारपूर्वक इथे संस्कृतचा जर एखादा श्लोक, बरेचसे श्लोक आहेत आपल्याकडे, तसा एखादा श्लोक जर इथे तुम्ही कोट केला तर तुम्हाला उत्तराला 3 मार्क मिळणं सहज सोपं होऊन जातं. पण जर तुम्हाला संस्कृत बॅकग्राऊंड नसेल किंवा संस्कृत विषय तुम्ही घेतलेला नसेल तर कवितेच्या 2 ओळीसुद्धा तुम्ही इकडे लिहू शकता आणि आपलं उत्तर आकर्षक बनवू शकता. आता इथे मी काय म्हणते बघा, आता प्रश्न काय आहे तर जाणवलेले गुणविशेष कधी तर शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील. शालेय विद्यार्थी, आता शालेय विद्यार्थी नेमका कसा असायला हवा ते या सुभाषितामध्ये सांगितले. विद्यार्थी पंचलक्षणम. आता विद्यार्थ्याची 5 लक्षणं कोणती आहेत तर पहिलं काकचेष्टा. काकचेष्टा म्हणजे परसिव्हरन्स ऑफ क्रो. काक म्हणजे क्रो. एफर्ट्स, ज्या प्रकारे कावळा, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल की त्या मडक्यामध्ये अगदी खाली पाणी असतं आणि मग त्या कावळ्याला तहान लागलेली असते. मग तो काय करतो, न थकता न कंटाळता एक दगड आणून त्यामध्ये टाकतो. न कंटाळता, एफर्ट्स महत्त्वाचे आहेत. तर ही जी परसिव्हरन्स क्वालिटी आहे या काक म्हणजे कावळ्याची, ती या विद्यार्थ्याकडे असायला हवी. बको ध्यानम. बको ध्यानम, बक म्हणजे बगळा, स्वान. ह्याच्याकडनं आपण काय शिकायचं आहे तर ध्यान. ध्यान म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय तर क्रिस्टल क्लिअर फोकस. आपण जे करतोय त्याच्यावर आपण फोकस्ड असायला हवं. हे आपल्याला कुणाकडनं शिकायचं आहे, बगळ्याकडनं. श्वान निद्रा. श्वान म्हणजे कुत्रा. आता कुत्र्याची जी झोप असते म्हणजे लाईट स्लीपर लाईक डॉग, म्हणजे कसं होतं अलर्ट नॅप असायला पाहिजे. आपली नॅप जी असते म्हणजे तुम्ही 6 तास उठल्यानंतर 6 तास तुम्ही काही तुमची कामं करता, अभ्यास करता, नंतर मग 10-15 मिनटं नॅप घ्या ना. पण तुम्ही म्हणाल की आता मी मस्त दुपारी 2 तास ताणून देणार आहे तर नाही चालणार. युअर स्लीप शुड बी अलर्ट. त्यानंतर अल्पहारी म्हणजे अगदी मोजकंच खा, भरपूर भरपेट खायचं आणि मग झोप येणार, नाही चालणार. लाईट ईटर असले पाहिजे आपण. त्याच्यानंतर गृहत्यागी. गृहत्यागी म्हणजे घराचा त्याग नाही करायचा आहे आपल्याला, तर काय करायचं आहे, गृहत्यागी मीन्स लेस इन्व्हॉल्वमेंट इन होम मॅटर्स. घरामध्ये काय चाललेलं आहे, आई बाबा काय बोलत आहेत, भाऊ काय करतो आहे, कसलं भांडणं, हे काही बघायचं नाही. आपल्याला फक्त आपला जो फोकस आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. त्यामुळे घरातले जे काही होमली मॅटर्स आहेत ते तुम्हाला बघायची नाही आहेत. तर प्रत्येक विद्यार्थ्याकडे हे 5 गुण, ही 5 लक्षणं असली पाहिजेत आणि तोच विद्यार्थी आदर्श विद्यार्थी मानला जातो. तर असं हे सुभाषित मी सुरुवातीला कोट केलेलं आहे. पुन्हा बघा, काकचेष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथैव च अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. या संस्कृत सुभाषितामध्ये वर्णन केलेले आदर्श विद्यार्थी रूप म्हणजे डॉक्टर माशेलकर. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर माशेलकर यांनी शालेय शिक्षण घेतलं. यावरून त्यांची कष्टाळू, मेहनती वृत्ती आणि चिकाटी दिसून येते. आता हे गुणविशेष मी इथे लिहिलेले आहेत, कष्टाळू वृत्ती, मेहनती वृत्ती आणि चिकाटी. आता
हे गुणविशेष मला का दिसून आले त्याचं उदाहरणसुद्धा मी दिलेलं आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर माशेलकर यांनी शालेय शिक्षण घेतलं आणि यातून मला हे 3 गुण दिसलेले आहेत. उदाहरण गरजेचं आहे. पुढे, परिस्थितीशी संघर्ष करून जगण्याचं बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेले होते. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये ते राहत होते आणि अशा या परिस्थितीशी संघर्ष करण्याचं, लढण्याचं, त्या परिस्थितीशी सामना करण्याचं बळ त्यांना कुठून मिळालं तर त्यांच्या आईकडून मिळालं. जगण्याचं बाळकडू म्हणजे लहानपणापासूनच त्यांना आईने हे शिकवलं होतं की कसा संघर्ष करायचा आहे, परिस्थितीवर मात कशी करायची आहे. परिस्थितीशी संघर्ष करून जगण्याचं बाळकडू त्यांना त्यांच्या आईकडून मिळालेले होते. अशी ही आई, वेळोवेळी मदत करणारे मामा आणि त्यांना सुसंस्कारित करणारे शिक्षक यांचे ते आयुष्यभर ऋणी आहेत. यावरून त्यांचा कृतज्ञताभाव अनुभवास येतो. कृतज्ञताभाव म्हणजे फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड. आपल्या मनामध्ये ही कृतज्ञता नेहमी असायला पाहिजे. जी मंडळी आपल्याला घडवतात त्यामध्ये आपली आई असते, आपले नातेवाईक असतात किंवा आपल्याला सुसंस्कारित करणारे, आपल्याला घडवणारे आपले शिक्षक असतात. तर त्यांच्याबद्दल ऋणत्वाची भावना आपल्याला या पाठामध्ये पुन्हा पुन्हा दिसून येते आणि त्यावरून आपल्याला त्यांचा कोणता गुणविशेष दिसतो तर यावरून त्यांचा कृतज्ञताभाव, ग्रॅटिट्यूड अनुभवास येतो. पुढे, युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर छोट्याशा खोलीमध्ये पूरक वातावरण नसताना सुद्धा त्यांनी आपले शिक्षण चालूच ठेवले. म्हणजे युनियन हायस्कूलमध्ये जेव्हा त्यांना प्रवेश मिळाला तेव्हा जी छोटीशी खोली त्यांना मिळाली होती त्यामध्ये फारसं पूरक किंवा पोषक छान वातावरण नव्हतं, तरीसुद्धा त्यांनी आपलं शिक्षण सोडलं नाही. त्यांनी आपले शिक्षण चालूच ठेवले. यावरून त्यांची जिद्द आणि शिक्षणावर असलेली श्रद्धा प्रत्यास येते. जिद्द खूप महत्त्वाची. जिद्द असेल तर तुम्ही कितीही कठीण काम असेल, किती कठीण आव्हान असेल तरीसुद्धा ते तुम्ही त्यामध्ये यश मिळवू शकता. आणि श्रद्धा तर महत्त्वाची आहे. आपण जे काम करतो आहे, मग ते घरातलं कोणतं एखादं काम असू देत किंवा मग अभ्यासाचं काम असू देत, त्याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. जेवढी श्रद्धा जास्त तेवढं तुम्हाला मिळणारं यश जास्त. श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. अर्थात श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत नको आहे, पण श्रद्धा ही असायलाच हवी. यावरून त्यांची जिद्द आणि शिक्षणावर असलेली श्रद्धा प्रत्यास येते. आता बघा, तुम्ही माझा पेपर बघताय, किती श्रद्धेने तुम्ही पेपर बघताय, पेपर अभ्यासताय. मग त्यावेळेला फुल कॉन्सन्ट्रेशनमध्ये तुम्ही पेपर बघताय का मग आजूबाजूला काहीतरी चालू आहे, म्हणजे टी व्ही लागलेला आहे किंवा कानामध्ये एखादं गाणं ऐकताय, तर मग त्याला श्रद्धा नाही म्हणत ना. मग तुम्हाला कसा कळणार आहे पेपर. आपण जे काम करतोय ते पूर्ण आपले 100% देऊन करणं याला श्रद्धा असं म्हणतात. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, हे मराठीतलं वचन आहे की आपण जर प्रयत्न केले तर कितीही कठीण काम असेल तरीसुद्धा आपल्याला त्यात यश मिळतं. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे हे वचन या ठिकाणी सार्थ ठरते. असं हे मी उत्तर लिहिलेलं आहे. सुरुवात आकर्षक केलेली आहे, शेवट आकर्षक केलेला आहे, मधला कंटेंट चांगल्या प्रकारे लिहिलेला आहे. मग या उत्तराला मला नक्की 3च्या 3 गुण मिळणार आहेत. बऱ्याच वेळेला मुलांना असं वाटतं की स्वमतामध्ये पूर्ण गुण दिले जात नाहीत. असं अजिबात नाही आहे. स्वमतामध्ये सुद्धा पूर्ण गुण मिळतात, पण त्यासाठी आपलं उत्तर तितक्या ताकदीचं असणं गरजेचं आहे. तुम्ही काय करता स्वमत लिहिताना की याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये जो काही कंटेंट आहे तो तुम्ही कॉपी पेस्ट करता. मग कॉपी पेस्ट करून इफ यू आर एक्सपेक्टिंग की 3 मार्क्स मला मिळतील तर तसं नाही होणार आहे. त्यामध्ये आपल्या ॲडिशन्स द्यायचे आहेत आणि ते फार कठीण नसतं. थोडासा विचार केला तर आपल्याला सहज जमतं ते. त्यामुळे अशा प्रकारे जर तुमचा फॉर्मॅट असेल उत्तराचा तर 3 गुण नक्की मिळणार आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अपठित पद्य. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अपठित गद्य हा जो आहे तोच तुम्हाला सारांश लेखनासाठी रिफर करायचा आहे. आणि इथे तुम्हाला स्वमत नाही आहे, फक्त तुम्हाला आकलनाचे 4 प्रश्न आहेत. त्यामुळे पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचे आहेत, उतारा 5 मिनिटात वाचायचं आहे आणि उत्तरं 4 मिनिटात लिहायचे आहेत. अपठित गद्याला मिळणारा वेळ आहे टोटल 10 मिनिटं. आता बघा, प्रश्न क्रमांक 1E, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हे लिहायची गरज नाही आहे. योग्य जोड्या लावा हे पण लिहायची गरज नाही आहे. पण हो, नंबरिंग व्यवस्थित करा. अ गट ब गट लिहायला हवं, 1 2 3 4 लिहायला हवं. अ गटातले सगळे शब्द लिहा. त्यानंतर जी आन्सर्स आहेत ती डायरेक्ट आन्सर्स लिहा. हे शब्द लिहिण्याची गरज नाही आहे. फॉर एक्झाम्पल,
बघा, अपठित गद्य 1 ई, त्यामधला पहिला प्रश्न आहे, जोड्या लावा. अ गट आहे, ब गट आहे. अ गटामध्ये 4 नंबर्स आहेत, सूर्य, मेघ, शेतकरी आणि विणकर. आणि अ गटाचा आणि ब गटाचा इथे काय संबंध आहे, तर सूर्य आपल्याला काय देतो, प्रकाश. मेघ पाणी देतो. शेतकरी आपल्याला देतो धान्य. आणि विणकर म्हणजे वीवर जो असतो तो आपल्याला देतो वस्त्र. ओके, तर अशा प्रकारे इथे मध्ये लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे. फार डेकोरेशन नको आहे, पण एवढी लाईन तर असायलाच हवी. पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे एका वाक्यात उत्तरे लिहा. पुन्हा एका वाक्यात उत्तरे लिहिण्याची गरज नाही आहे. नंबरिंग व्यवस्थित करा. 2 नंबरामध्ये 1 आणि 2. हे बघा, 2 नंबर 1 आणि 2. आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला तर हा संयम आहे. ओके, संयम अंडरलाईन करा. आपले पोषण करणारी कोण आहे, तर सृष्टी. पुन्हा अंडरलाईन करा. इथे त्याने चौकट नाही घातलेली आहे, फक्त अंडरलाईन केली आहे, म्हणजे आपल्याला त्याच फॉर्मॅटमध्ये उत्तरं लिहायची आहेत. आता पुढचा जो विभाग आहे तो विभाग आहे विभाग 2, पद्य. प्रश्न पहिला इथे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 अ, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा. तर चौकट दिलेली आहे इथे, हे बघा चौकट दिलेली आहे. मुळावर घाव घातले तरी मुकाट सहन करणारे. आता उत्तर आधी लिहायचे, नंतर चौकट घालायचे. मगाचाच फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. बघा, मुळावर घाव घातले, प्रश्न क्रमांक नीट लिहा. अ1 मधला पहिला, मुळावर घाव घातले तरी मुकाट सहन करणारे कोण असतं, तर झाड. चौकट घाला. दुसरा प्रश्न, अलगद उतरणारे थेंब म्हणजे काय, काय म्हणतात त्याला, तर दव. चौकट घाला. पुढे आहे ती म्हणजे आकृती. आकृती पूर्ण करा. हे लिहिण्याची गरज नाही, जस्ट आकृती लिहा, सुरुवात करा. झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी. आता इथे ॲरोज दाखवलेत बघा, ते ॲरोज तसेच आले पाहिजेत. इथे चौकट नाही आहे, ह्याचं भान ठेवा. आता बघा, झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी, ॲरोज आलेले आहेत. पहिली गोष्ट कोणती, तर शरीरभर रंग विरघळतो. दुसरी गोष्ट कोणती घडते, तर रक्त क्षणभर हिरवेगार होते. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे शब्दांचा अर्थ. तिसरा प्रश्न आहे शब्दांचा अर्थ. तुम्हाला मी प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा दाखवते. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ. एवढं लिहिण्याची गरज नाही, शब्दांचा अर्थ लिहिला तरी पुरेसा आहे. 3 1 2 3 4 1 2 3 4. मुकाट म्हणजे शांत, मुसाफिर म्हणजे प्रवासी, संथ म्हणजे हळू आणि मौनव्रत म्हणजे न बोलण्याचा नियम किंवा न बोलण्याचे व्रत. स्पष्टपणे लिहा, व्यवस्थित लाईन्समध्ये सोडा की जेणेकरून आपल्याला तो पेपर बघायला छान वाटतो, आकर्षक वाटतो. पुढचा प्रश्न इथे आहे तो म्हणजे काव्य सौंदर्य. जगावं कसं, तर हिरव्या झाडासारखं. या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा. अर्थसौंदर्य विचारलं आहे म्हणजे या कवितेतला विचार, कवितेमध्ये व्यक्त झालेली भावना ही आपल्याला त्या उत्तरामध्ये लिहायची आहे. जगावं कसं, तर हिरव्या झाडासारखं. हे लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट उत्तराला नका सुरुवात करू, शॉर्टमध्ये का होईना पण ते लिहा. जगावं कसं, तर हिरव्या झाडासारखं. आता मी सुरुवात कशी केली आहे बघा. हा प्रश्न आहे 2 गुणांसाठी. झाडांविषयी आपण इथे बोलतोय की नाही, झाडांविषयी कविता आहे. झाडांचं महत्त्व, झाडांचे गुण या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. मग सुरुवात कशी करायची आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे संत तुकारामांचे वचन अधोरेखित करणारी कवी जॉर्ज लोपिस यांनी शब्दबद्ध केलेली ही कविता. कवी कोण आहेत, जॉर्ज लोपिस. त्याचा उल्लेख या ठिकाणी व्हायला हवा. तुकारामांच्या वचनाचा सुद्धा मी इथे उल्लेख केलेला आहे. आता या कवितेमध्ये नेमका विचार काय मांडलेला आहे, तो विचार जर आपण आपल्या शब्दामध्ये मांडला तर मस्त, म्हणजे छान मार्क तुम्हाला मिळू शकतात. प्रत्येक ठिकाणी कॉपी पेस्ट अपेक्षित नाही आहे. आता मी कसं वाक्य बनवलेलं बघा. आपलं जगणं आनंदी आणि समृद्ध करायचं असेल तर झाडांना रोल मॉडेल बनवा, हा कानमंत्र देणारी ही कविता. आता झाडांना रोल मॉडेल बनवा असं डायरेक्ट सांगितलेलं नाही आहे, पण त्यांची कविता लिहिण्यामागचा हेतू हाच आहे की झाडं जर आपले रोल मॉडेल्स असतील, जर आपण झाडाप्रमाणे वर्तन केलं तर आपलं आयुष्य समृद्ध होणार आहे, आनंदी होणार आहे, यात काहीच शंका नाही आहे. आता हा जो पहिला सगळा कंटेंट आहे तो मी माझ्या भाषेमध्ये लिहिलेला आहे, जो की आकर्षक वाटतो. पुढे, कितीही वाईट परिस्थिती आली तरी घट्ट पाय रोवून उभे राहायचे. गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरीसुद्धा मौनम सर्वार्थ साधनम असं म्हणत शांत राहायचं.
पानझडीच्या काळामध्ये अगदीच निष्पर्ण होऊन सुद्धा, निष्पर्ण म्हणजे पानझडीचा ज्यावेळेला काळ येतो त्यावेळेला झाडं निष्पर्ण होतात, झाडावर एकही पर्ण म्हणजे पान उरत नाही, त्याला म्हणतात निष्पर्ण होणं. पानझडीच्या काळामध्ये अगदीच निष्पर्ण होऊन सुद्धा पुन्हा नव्या उमेदीने बहरायचं, आपल्याकडे जे जे आहे ते सगळं दुसऱ्याला देऊन रितं व्हायचं म्हणजे रिकामं व्हायचं. झाड काय करतं? झाड आपल्याला अगदी त्याच्या प्रत्येक अवयवाचा आपल्याला उपयोग करून देतो. म्हणजे झाडाचं मूळ असो, झाडाची फांदी असो, झाडाची पानं, फुलं, फळं, लाकूड, सगळ्याचा उपयोग आपल्याला होतो. आणि हे सगळं आपल्याला देऊन हे झाड कसं होतं? रितं होतं. म्हणजे कसं होतं? रिकामं होतं. ही देण्याची वृत्ती, दानशूरता आपल्याला झाडाकडनं शिकायचे. असा हा या झाडाचा एकूण जीवनप्रवास. हाच जीवनप्रवास आपल्या जीवनाला एक नवी दिशा, एक नवा आयाम देतो, आपल्याला एक नवीन ऊर्जा देतो, एक सकारात्मकता देतो, एक नवीन दिशा देतो, एक नवा आयाम देतो. बघा, हे असे शब्द जर आपण वापरले ना उत्तरामध्ये, तर आपल्या उत्तराचं एकंदर वेटेज वाढतं. छान शब्द वापरा ना. सहनशीलता, सहकार्याची वृत्ती, चिकाटी, दानशूरता हे गुण जर आपण आपल्या अंगी बाणवले तर मग खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचे नंदनवन होईल. आता झाडाकडे असलेले ह्या ज्या काही क्वालिटीज आहेत, हे जे गुण आहेत, ते गुण जर अर्थात आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणले तर मग आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने नंदनवन होईल, आपलं आयुष्य फुलेल. झाडांकडनं आपण काहीतरी शिकायचं आहे. झाडांकडे आपण बघतो आणि झाड किती छान आहे, किती चांगले गुण आहे त्याच्याकडे असं म्हणतो, पण मग ते आपल्या आत्मसात करायचे कोणी, हे महत्त्वाचं आहे. परोपकाराय फलंती वृक्षाः हेच खरं. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2A. खालील 2 कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. इथे तुम्हाला 2 कविता दिलेल्या असतील आणि यापैकी कोणत्याही एका कवितेवर हे जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरं लिहायची आहेत. आता ही उत्तरं नेमकी कशी लिहायची ते मी तुम्हाला दाखवते. आता अंकिला मी दास तुझा या कवितेचं रसग्रहण यासाठी मी एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्यातलाच काही कंटेंट मी इथे सुद्धा घेतलेला आहे. आता हा प्रश्न कसा लिहायचा आहे बघूया. पहिल्यांदा जी कविता आपण अटेम्प्ट करतोय त्याचं नाव लिहा. अंकिला मी दास तुझा. प्रश्न क्रमांक 2A. अंकिला मी दास तुझा. प्रस्तुत कवितेचे कवी नामदेव किंवा तुम्ही संत नामदेव असं सुद्धा लिहू शकता. प्रस्तुत कवितेचा विषय. आता विषय म्हणताना बऱ्याच वेळेला तुम्ही पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये जो काही विषय दिलेला आहे तो कॉपी पेस्ट करता. तसं करून तुम्हाला मार्क नाही मिळणार इथे. मग तुम्हाला काय करायचं आहे तर कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई. अशा या वात्सल्यरूप आईला, मग ती गोठ्यातील वासराची आई असो, घरट्यातील पिलाची आई असो किंवा लहान बाळाची आई असो, तिला आपल्या बाळाची काळजी वाटतेच. ज्याप्रमाणे संकट समयी ही आई बाळाचे रक्षण करते, त्याचप्रमाणे या देवरूपी मातेने आपला सांभाळ करावा अशी आर्त विनवणी करणारा हा अभंग. म्हणजे आर्त विनवणी करणं हा या निबंधाचा झाला विषय. पण तो मांडायचा कसा तर छान पद्धतीने मांडायचा आहे. पुढे त्यांनी कवितेतल्या काही 2 ओळी दिलेल्या आहेत. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. आता ह्याचा जो अर्थ आहे, शब्दशः अर्थ आहे, सरळ अर्थ जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. प्रेम, माया, वात्सल्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आई. आता लक्षात घ्या, आता संपूर्ण कवितेचा विषय तुम्हाला कळलेला आहे. कवितेतल्या कोणत्याही 2 ओळी तुम्हाला विचारल्या, म्हणजे या ओळी असतील किंवा कोणत्याही 2 ओळी, सुरुवात तुम्हाला अशीच करायची आहे. प्रेम, माया, वात्सल्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आई. आता पुढे तुम्हाला कवितेचा सरळ अर्थ लिहायचा आहे. आपले बाळ आगीमध्ये पडते आहे असे दिसताच ती क्षणाचाही विलंब न लावता, विलंब म्हणजे उशीर न लावता, पुढे धावत जाऊन आपल्या बाळाला वाचवते, आगीपासून आपल्या बाळाचे रक्षण करते. हा झाला ह्या ओळींचा अर्थ. सुरुवातीला जो कंटेंट आहे, कोणत्याही ओळी आला हाच कंटेंट द्यायचा आहे, कोणत्याही ओळी आला एंड हाच कंटेंट पाहिजे. म्हणूनच सुप्रसिद्ध लेखिका सरोजिनी बाबर म्हणतात, माय म्हणजे शुद्ध गंगेचे उदक. हा कुठल्याही ओळींना एंड हा करा. म्हणूनच सुप्रसिद्ध लेखिका सरोजिनी बाबर म्हणतात, माय म्हणजे शुद्ध गंगेचे उदक.
शुद्ध गंगेचे उदक म्हणजे शुद्ध गंगेचं पाणी म्हणजे आपली आई. इतकं पावित्र्य, इतकी पवित्रता आपल्या या आईकडे असते. पुढचा प्रश्न आहे कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथे कविता आवडून घ्यायला हवी, किंबहुना आपल्या तज्ज्ञांनी हे पुस्तक तयार केलेलं असतं, त्यामुळे आपल्याला ती कविता आवडायला हवी. पहिल्यांदा हे वाक्य लिहिणं गरजेचं आहे. प्रस्तुत अभंग मला खूपच आवडला. ही कविता नाही आहे, त्यामुळे अभंग शब्द आला पाहिजे. प्रस्तुत अभंग मला खूपच आवडला. आता का आवडल्याचं कारण आपण द्यायचं आहे. प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी परमेश्वराला आई स्वरूप मांडणं ही कल्पनाच मनाला स्पर्शून गेली. आई मग ती पक्ष्यांची असो, माणसाची, साक्षर असो किंवा निरक्षर, ती कधीच कोणत्याच चौकटीत अडकत नाही. मायलेकरांचं नातं हे जगातलं खास जपलेलं असं भावनिक नातं असतं. या वचनाचा प्रत्यय म्हणजे अनुभव अभंग अभ्यासताना जागोजागी आला. आता कविता आपल्याला आवडते, भावते, आपल्याला जाणवतं ते का आवडते हे सुद्धा जाणवतं. मग ते फक्त इथे शब्दबद्ध करायचं आहे. संत नामदेवांनी आईचे आणि परमेश्वराचे कल्पिलेले साधर्म्य मनाला भावले. साधर्म्य म्हणजे आईचं आणि परमेश्वराचं एकरूपत्व या ठिकाणी नामदेवांनी मांडलेलं आहे. म्हणजे आई आणि परमेश्वर अगदी सारखे आहेत. ज्याप्रमाणे आई आपल्या अडचणीला धावून येते त्याचप्रमाणे परमेश्वरसुद्धा येतो, त्याला म्हणतात साधर्म्य. तर अशा प्रकारे हे उत्तर लिहिलेलं आहे आणि असं उत्तर लिहिल्यानंतर पूर्ण 2 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. त्याच्यापुढे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत. शब्दांचा अर्थ प्रत्येकाला अर्धा मार्क आहे. कदाचित 4 देतील किंवा कदाचित 2 देतील आणि मग 1 मार्कांचे 2 असतील किंवा अर्ध्या मार्कांचे 4 असू शकतील. काज म्हणजे काम, सवे, लगेच, पाडस, वासरू, धेनू म्हणजे गाय. हा प्रश्न संपलेला आहे आणि आता विभाग 3 सुरू होतोय. विभाग 3 स्थूल वाचन. या ठिकाणी 3 प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक प्रश्न 3 मार्कांना आहे. टोटल 6 मार्क आहेत. आता यामध्ये हे उत्तरं नेमकी कशी लिहायची ते बघा. पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, विभाग 3 स्थूल वाचन. पहिला प्रश्न, व्युत्पत्ती कोशाचे कार्य आणि मग उत्तर लिहा. आता व्युत्पत्ती कोशाचे कार्य तुम्ही जर पुस्तकामध्ये बघाल तरी तुम्हाला हे 4 मुद्दे पुस्तकामध्ये दिसतील. मग हे 4 फक्त मुद्दे लिहून चालणार आहे का? मग तुम्हाला पूर्ण 3 मार्क मिळणार आहेत का? नाही. आता हे जर 4 मुद्दे दिलेले आहेत तर प्रत्येक मुद्द्याला ते देणार आहेत अर्धा आणि अर्धा मार्क, म्हणजे 2 मार्क इथे कव्हर झाले. मग 1 मार्कांसाठी आपल्याला थोडेसे ॲडिशनल एफर्ट्स घ्यायचे आहेत. म्हणजे काय तर व्युत्पत्ती कोश म्हणजे काय इथे तुम्हाला लिहावं लागेल. आता इथे बघा, भाषेतील शब्द कसे तयार होतात किंवा भाषेत प्रचलित असलेले शब्द कसे तयार झाले असावेत हे जाणून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्युत्पत्ती कोश. 1946 साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. आता व्युत्पत्ती कोश म्हणजे काय आणि पहिल्या व्युत्पत्ती कोशाचं प्रकाशन कधी झालं ही इन्फॉर्मेशन मी इथे दिलेली आहे, ज्याला तुम्हाला मिळणार आहे 1 गुण. आणि मग हे जे 4 मुद्दे आहेत त्याला तुम्हाला मिळणार आहेत 2 गुण, म्हणजे टोटल तुम्हाला मिळणार आहे इथे 3 गुण. आता मुद्द्यांमध्ये उत्तरं लिहा. पहिला मुद्दा काय, शब्दाचे मूळ रूप दाखवतो. मग उदाहरणं द्या की तोंड हा मराठी शब्द आहे तो कुठून आला आहे तर संस्कृत तुंड या शब्दापासून. तूप हा जो मराठी शब्द आहे तो कुठून आला आहे तर तुप्प या कन्नड भाषेतल्या शब्दापासून. दुसरा मुद्दा अर्थातील बदल स्पष्ट करतो. म्हणजे एकाच शब्दाचे 2 अर्थ असतात. जग म्हणजे काय तर विश्व आणि दुसरं जग या शब्दाचा अर्थ आपण पाणी पिण्यासाठी जे भांडं वापरतो त्याला जग म्हणतात. वाणी म्हणजे काय बोलणं आणि वाणी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे व्यापारी. शब्दांमधला अर्थामधला हा बदल आहे, अर्थातील बदल स्पष्ट करतो. तिसरा मुद्दा उच्चारातील बदल आणि फरक दाखवतो. चहा आणि चमचा, चहा आणि चमचा. चहा आपण चहा असं नाही बोलत आणि चमचा आपण चमचा असं नाही बोलत. बोलण्याची एक पद्धत आहे, उच्चाराची एक पद्धत आहे. आता शहाणा शब्द, शहाणा शब्दाचे 2 अर्थ. म्हणजे आपण म्हणतो की हां तू फार शहाणा आहेस, तू खूप शहाणा आहेस. पद्धत आहे. आपण शहाणा या शब्द कशासाठी वापरतोय म्हणजे खरंच तू हुशार आहेस असं मला म्हणायचं आहे की तू एक्स्ट्रा स्मार्ट म्हणजे अतिशहाणा आहेस असं म्हणायचं आहे. हे उदाहरणं द्या. आणि चौथं कारण आहे बदलांचे कारण स्पष्ट करतो. अशा प्रकारे 4 मुद्दे दिले ज्याला मला 2 मार्क मिळणार आहेत. पहिलंच दिलेलं आहे त्याला 1 मार्क, टोटल मला मिळणार आहेत 3 मार्क. स्थूल वाचनाचा दुसरा प्रश्न आहे
स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे लिहा. म्हणजे पाठातला कंटेंट पाहिजे आपल्याला, त्याचसोबत स्वमत आहे, त्यामुळे आपल्याला आपलाही कंटेंट द्यायचा आहे. स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट. मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाचे लेखक डॉक्टर अनिल काकोडकर जेव्हा बार्क या संस्थेमध्ये ट्रेनिंग घेत होते तेव्हा या विद्यार्थ्यांना भेटायला डॉक्टर होमी भाभा आले होते. तेव्हा आम्हा सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे असा मुलांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना उत्तर देताना डॉक्टर होमी भाभा म्हणाले, त्याची काळजी तुम्ही नका करू, तुम्ही संशोधन करा, स्वतःचं काम स्वतः निर्माण करा. आपण काय आणि किती करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. आपल्याला बॉसने सांगितलेलं तितकंच म्हणजे अगदी मोजून मापून काम करायचं आणि मग थांबायचं का मग आपलं काम आपणच शोधायचं हे तुम्हीच ठरवा. डॉक्टर होमी भाभा यांनी सांगितलेला हा मुद्दा लेखकाच्या मनावर कायम कोरला गेला आणि म्हणूनच लेखक आपल्याला सांगतात, आता हा आपला कंटेंट आहे, इथे सगळा पुस्तकातला कंटेंट आहे, आणि म्हणूनच लेखक आपल्याला सांगतात आपण स्वतःला सक्षम बनवायला हवं, अडचणीतून मार्ग काढता यायला हवा, सांगितलं तेवढंच काम करायचं ही सांकाम्या वृत्ती, म्हणजे जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं ही सांकाम्या वृत्ती सोडून द्यायला हवी, सांगितल्या गेलेल्या कामापलीकडे जाऊन काम करता यायला हवं, आपल्या कामाची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारता यायला हवी. हे एकदा मनावर बिंबलं की यशस्वी होण्यापासून कोणीच नाही अडवू शकत आपल्याला. देन स्काय इज द लिमिट. असं हे जर उत्तर तुम्ही लिहिलात तर पूर्ण 3 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. खरं तर मोठे होत असलेल्या मुलांनो हा पाठ, या पाठासंदर्भात मी व्हिडिओ पण माझा चालू आहे, एक आगामी 4-5 दिवसामध्ये तो पोस्ट होईल आणि मग त्यामध्ये या पाठावर आधारित जे प्रश्न आहेत ते नेमके कसे कव्हर करायचे, पाठातला कंटेंट कसा कव्हर करायचा आहे हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर नक्की बघू शकता. आता ह्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे भाषाभ्यास, विभाग 4 भाषाभ्यास. आता बघूया कसा करायचा आहे. विभाग 4 भाषाभ्यास, चौकट टाका. प्रश्न 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती. हे लिहिणं गरजेचं आहे, अंडरलाईन करा. पहिला प्रश्न आहे वाक्यांचा प्रकार. पहिला प्रश्न वाक्यांचा प्रकार. पहिला प्रश्न, त्यामध्ये प्रश्न लिहिणं गरजेचं आहे. इथे तुझ्या शाळेमध्ये मराठी दिन साजरा करतात का? त्याचं उत्तर काय? प्रश्नार्थक वाक्य. प्रश्न लिहिणं अपेक्षित आहे, फक्त उत्तरं लिहू नका इथे. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. कशा प्रकारचं वाक्य आहे? वाक्याचा कोणता प्रकार आहे? आज्ञार्थी वाक्य. पुढचा प्रश्न आहे वाक्य रूपांतर. नेहमी खरे बोलावे. आता इथे इन्स्ट्रक्शन काय दिली आहे बघा, नेहमी खरे बोलावे नकारार्थी करा. नकारार्थी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्थ बदलायचा नाही आहे. नकार आला पाहिजे पण अर्थ बदलता उपयोगाचा नाही आहे. त्यामुळे कधीही खोटे बोलू नये. म्हणजेच काय तर नेहमी खरे बोलावे, नकारार्थीमध्ये अर्थ बदलायचा नाही आहे. पुढचा प्रश्न आहे तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. आणि प्रश्न आहे विधानार्थी करा. तुमची ऊर्जाशक्ती, आता इथे ऑर्डर आहे, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. आपल्यालाही विधानात करायचं आहे. तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करायला हवी, विधान आहे. पुढचा प्रश्न वाक्प्रचार. तिसरा प्रश्न आहे गलका करणे. आता हा प्रश्न आहे आपल्याला टोटल 4 मार्कांसाठी आणि 2 उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे 1 मार्क आहे अर्थ लिहायला आणि 1 मार्क आहे वाक्य लिहायला. म्हणजे ह्याला 2 मार्क आहेत, ह्याला 2 मार्क आहेत. गलका करणे म्हणजे गोंधळ करणे. वाक्प्रचार या टॉपिकचा पूर्ण व्हिडिओ मी केलेला आहे. त्यामध्ये पाठांमध्ये आलेले सगळे वाक्प्रचार विथ मीनिंग, विथ सेंटेन्सेस मी दिलेले आहेत. त्यामुळे हा जर व्हिडिओ वाक्प्रचाराचा माझा गो थ्रू केलात तर तुम्हाला सगळे वाक्प्रचार तुमचे कवर होतील आणि अर्थपूर्ण वाक्प्रचार कसे करायचे, त्यामागे काय गिमिक असतं, काय लॉजिक असतं ते सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमधनं कळू शकेल. त्यामुळे इथे मी फार काही बोलत बसणार नाही आहे. गलका करणे म्हणजे गोंधळ करणे. बऱ्याच महिन्यांनी गावाहून आलेली आजी पाहताच नातवंडांनी गलका केला, म्हणजे गोंधळ केला, गडबड करायला सुरुवात केली. खूप आनंद झाला होता त्यांना. पुढचा प्रश्न झोकून देणे म्हणजे सर्वस्व अर्पण करणे.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी देशभक्तांनी स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिलं, कशाचाही विचार न करता स्वतःचं प्राणार्पण केलेलं आहे. पुढचा आ प्रश्न जो आहे तो म्हणजे भाषिक घटकांवर आधारित प्रेझेंटेशन बघा जरा कसं केलेलं आहे. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे समानार्थी, पाऊस, पर्जन्य, मधुर, गोड. दुसरा प्रश्न आहे विरुद्धार्थी, सुरुवात, इथे हे मार्क येणं गरजेचं आहे विरुद्धार्थीला. सुरुवात, शेवट, स्तुती, निंदा. तिसरा प्रश्न आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द, पायात चप्पल न घालता. इथे त्यांनी पुढे ब्लॉक स्क्वेअर दिलेला आहे जो आपल्याला तशाच्या तसा घालायचा आहे. बघा, पायात चप्पल न घालता तशाच फॉर्मॅट, आधी उत्तर लिहा नंतर चौकट घाला. पायात चप्पल न घालता म्हणजे अनवाणी. वचन, आता वचन बदला हे आहे. वचन बदला पूर्ण लिहिलं नाही, नुसतं वचन लिहिलं तर असं आहे. प्रश्न लिहायचा आहे विथ आन्सर. गोष्ट, गोष्टी. कल्पना, कल्पना. लेखन नियमानुसार लिहा. आता बघा, कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलनं गाजवत. आता कविवर्य हा शब्द त्यांनी चुकीचा दिला आहे आणि इथे खूप हा शब्द चुकीचा दिला आहे. मग आपण कसं लिहायचं? कविवर्य, वी पहिला आहे, अंडरलाईन करा जिथे तुम्ही चेंजेस करताय, आणि खूप, खू दुसरा आहे, अंडरलाईन करा. पुढचा प्रश्न त्याने दिला आहे तिने माझ्यासाठी प्रचंडच्या ऐवजी प्रचंड कष्ट केले. म्हणजे इथे दोन चुका आहेत, या आपल्याला करेक्ट करायच्या आहेत. तिनेतला ती ऱ्हस्व आहे आणि प्रचंड चवर डॉट आहे, प्रवर नाही. जिथे जिथे आपण चेंजेस करतोय तिथे तिथे आपल्याला अंडरलाईन करायचं आहे. प्रत्येक चेंज करण्याला आपल्याला अर्धा अर्धा मार्क आहे. अर्धा 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 आणि अर्धा, टोटल लेखन नियमाला आपल्याला 2 मार्क आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विरामचिन्हे. आता बघा, इथे 2 वाक्य दिले, अर्थात ही वाक्य जी असतील ती तुमच्या पुस्तकातलीच असतील. आता विरामचिन्हांचा वापर आपल्याला कसा करायचा आहे, विरामचिन्हांचा सुद्धा माझा एक वेगळा व्हिडिओ आहे, तो तुम्ही गो थ्रू करू शकता. आत्ता मी जास्त नाही त्या विषयांवर बोलणार आहे. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, इन्व्हर्टेड कॉमा, दुहेरी अवतरण चिन्ह आलं पाहिजे, इथे उद्गार चिन्ह पाहिजे. पुढचं आहे काका हे शास्त्रीय सत्य आहे, इन्व्हर्टेड कॉमा आले पाहिजेत, वाक्याच्या शेवटी हे फुलस्टॉप असले पाहिजेत. काका म्हटल्यानंतर आपल्याला कॉमा घालायचा आहे, स्वल्पविराम घालायचा आहे. अशा प्रकारे उत्तरं लिहायची आहेत म्हणजे इथे पूर्ण 2 मार्क मिळू शकतील. अशा प्रकारे इथे आपण विभाग 4 संपवलेला आहे आणि इथून सुरू होतोय तो म्हणजे विभाग 5 उपयोजित लेखन. आता उपयोजित लेखनावर आत्ता मी या व्हिडिओमध्ये बोलणार नाही आहे, कारण उपयोजित लेखनामधल्या प्रत्येक विषयावर माझा आयदर व्हिडिओ झालेला आहे किंवा आगामी 8-1 दिवसामध्ये माझे व्हिडिओज येतील. त्यामुळे त्यामध्ये स्वतंत्ररित्या मी जाहिरात म्हटलेलं आहे, स्वतंत्ररित्या सारांश लेखन, स्वतंत्ररित्या कथालेखन झालेलं आहे, स्वतंत्ररित्या निबंध लेखन झालेलं आहे. त्यामुळे ते व्हिडिओज तुम्ही या उपयोजित लेखनासाठी गो थ्रू करू शकता. आता मुळामध्ये मुलांना उपयोजित संदर्भातले माझे व्हिडिओज बघितलं तर तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित येणार आहे. तुम्हाला समस्या, प्रॉब्लेम कुठपर्यंत असतो तर 4थ्या विभागापर्यंत आम्ही नेमकं प्रेझेंटेशन कसं करायचं, आणि त्यासाठी मी हा पेपर लिहिलेला होता. पुन्हा एकदा जस्ट मी तुम्हाला फक्त पेजेस टर्न करून दाखवते म्हणजे तुम्हाला पेपर लिहिण्याची पद्धत नीट कळू शकेल. नीट बघायचं आहे. किती सुटसुटीत पद्धतीने कसं लिहिलं आहे ते जरा नीट बघा. त्यानंतर 4था विभाग सुरू होतोय, भाषा अभ्यास.
तर अशा प्रकारे हा आपला मराठीचा पेपर कसा लिहायचा या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुम्हाला सांगून झालेल्या आहेत. आता हा पेपर लिहिण्याचा सराव तुम्ही करायचा आहे. निदान बोर्डाचे 1-2 पेपर आणि तुम्हाला इतर कोणत्या ठिकाणी अवेलेबल झाले तर ते पेपरसुद्धा टोटल 5 पेपर सोडवा. अजूनही माझे या विषयाच्या अनुषंगाने व्हिडिओज करणं खरं तर चालू आहे आणि आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ मी काही दिवसांमध्ये पोस्ट करणार आहे. तो म्हणजे परीक्षेला जाता जाता कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, नेमकं काय करायचं आहे परीक्षेला जाताना. टेन्शन घ्यायचं नाही आहे, पण काय करायचं आहे, काळजी कशी घ्यायची आहे, काळजी करायची नाही आहे, काळजी घ्यायची आहे ती कशी, हे सांगणारा परीक्षेला जाता जाता हा व्हिडिओ काही दिवसांमध्ये मी पोस्ट करणार आहे. नक्की बघा. आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला हे वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी तयार करते ते जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे होतं काय की तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर खूप छान वाटतं आणि काम करायला अधिक बळ मिळतं. माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या मित्र आणि मैत्रिणींना फायदा करून द्या. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यास विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.